हनुमान चालीसा बोल, 1 वेळा बोल, 5 वेळा बोल, 10 वेळा बोल, किती वेळा बोलायचंय ते बोल. तुझं सतत 24 तास हनुमान चालीसा चालू राहिला पाहिजे जोपर्यंत तू घरात आहेस. पण माझ्या नेचरमध्ये मला चेंजेस कळवत होते की मी अननेसेसरी चिडचिड करते, मला घरात एकटं राहायला हवं आहे. किंवा आता जसं मी सांगितलं की मी मिस्टरांपासून वेगळी राहत होती त्यावेळेला. ऍज अ सिंगल वुमन मला त्यावेळेला रात्री असं पण व्हायचं की मला ऍक्च्युली त्याच कारणांमुळे कुठेतरी मी नवऱ्यापासून वेगळी निघालेली होती. त्यांनी मला एक उपाय सांगितला की रात्री करताना तू ते पोळीमध्ये बांधून तुझ्या उशाखाली ठेव आणि दुसऱ्या दिवशी फेकून देत जा. हे 8 दिवस तू साधारण कर. मी जेव्हा घराच्या बाहेर पडायचे, ऑफिसला जायचे, तेव्हा माझं माइंड सुरळीत व्हायचं. मला कळायचं की माझ्यामध्ये काय चेंजेस होतात. पण जेव्हा तिथे घरात जायची माझं माइंड काम करणं बंद करून द्यायचं. एक दिवशी मी गेली आईकडे, आईला म्हटलं मी इथेच झोपते. देवाचं हे सुटलं माझ्याकडून. पण एक स्पिरिच्युअलिटी जी आपण म्हणतो, योगा म्हणजे मेडिटेशन आलं, मग आपण स्पिरिच्युअली आपण कनेक्ट होतो एखाद्या शक्तीशी. तर हा विश्वास होता की एखादी शक्ती आहे जी विश्व चालवते. पण त्याला मी देव म्हणून नाव देत नव्हते की हनुमान आहे, शंकर आहे. हा देवाचा प्रकार माझ्या ह्याच्यातून निघून गेला होता. किंवा मी इथे नवरात्रीचा उपास करते की दुर्गा देवी, हा देवाचा प्रकार माझ्या डोक्यातून निघून गेला होता. मी खूप प्रॅक्टिकल बनली गेली.